पिंपरी चिंचवडमध्ये जाऊया। महापालिकेच्या मोशी कचरा डेपो इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला जवळपास 72 तास उलटलेत। मात्र अद्यापही इमारतीच्या तळमजल्यावर अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध लागला नाहीये। तर काही वेळापूर्वीच पथकाला 3 कर्मचारी दिसलेत। अत्याधुनिक कटरच्या मशिनरीनं दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आलाय, तर आता पहिल्या मजल्याचा स्लॅबचं पाडकाम सुरू झालंय। या स्लॅब खालीच अडकलेले 8 कामगार असू शकतात असं शक्यतेतून वर्तवलं जात आहे। दरम्यान अडकलेल्यांना बाहेर काढण्यास विलंब होत असल्यानं नातेवाईक संतापले। अँटोनी वेस्ट ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे। महापौर रवी लांडगे आपल्या समोर आहेत। मग काय एकंदरीत परिस्थिती, आता तुम्ही त्या घटनास्थळाची पुन्हा एकदा पाहणी केलेली आहे, काय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले, कुठपर्यंत हे संपूर्ण रेस्क्यू? आज शेवटचा दिवस असेल रेस्क्यू ऑपरेशनचा। आता शेवटचा मजला जो उरलेला आहे त्याचं क्रशिंग चालू आहे। ते क्रशिंग केल्यानंतर जे नागरिक खालच्या सगळ्यात फ्लोअरला गुंतले होते ते आपल्याला स्पष्टपणे दिसतील आणि त्यांना आपण बाहेर काढू। एकीकडे महापौर साहेब, एकीकडे जर आपण पाहिलं तर आयुक्तांनी वक्तव्य केलं होतं की हे जे प्रकरण आहे ते मानवनिर्मित नसून हे खरं तर नैसर्गिक आहे। त्यावरती आता अजूनही आयुक्त ठामच दिसतात। तुम्हाला तसंच वाटतंय? ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी संपूर्ण शहरात तीच परिस्थिती होती। आपण पाहिलं पार दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापर्यंत लोकांच्या घरात पाणी होतं। ती पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। त्या दृष्टीने त्यांनी ते वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य काही चुकीचं नव्हतं। सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी इमारत होती, ही इमारतामध्ये जे 2 मजले आहेत ते अनधिकृत असल्याचं पुढे येते, कारण एकाच मजल्याला ही परवानगी देण्यात आली होती। आपण आज सर्व नागरिकांना बाहेर काढल्यानंतर काही अनधिकृत आहे, काही अधिकृत आहे, काही चुका आहेत या पद्धतीमध्ये प्रोसेसिंग, कचरा प्रोसेसिंग मध्ये, त्या सर्व गोष्टींचा तपास करू। जे काही सत्यता बाहेर येईल त्यानुसार कारवाई करू। एवढी मोठी अनधिकृत इमारत जर उभी राहत होती तर पर्यावरण विभागाचं याकडे लक्ष नव्हतं, कारण त्यांच्या अंडर हा संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो इथे राबवला जातोय। मग का एकंदरीत प्रशासन पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतंय? प्रशासन कुणाला पाठीशी घालत नाहीये। प्रशासनाचं आद्य कर्तव्य प्रशासन निभावत आहे। आता सर्वप्रथम नागरिकांना बाहेर काढणं हे कर्तव्य आहे। नागरिक एकदा बाहेर आल्यानंतर आपण त्याबाबत विचार करणार आहोत। सर्व बाबी तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असं मत महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामॅन सचिन कांबळेसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, मोशी, पुणे। आपण या सगळ्या बातमीचे अपडेट घेऊया। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या बरोबर जोडले गेलेत। तुषार, बचाव कार्य कुठपर्यंत पोहोचले? नक्कीच आता तब्बल 72 तास उलटून जातात आणि या 72 तासानंतरही हे बचाव कार्य ते सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्यांदा दुसरा मजला हा खरं तर पूर्णपणे निस्तरमाळभूत करण्यात आला, त्यानंतर पहिला मजला पूर्णपणे हे करण्यात आला आणि त्यानंतर आता जे बचाव कार्य सुरू होतंय ते म्हणजे जो तळमजला आहे त्या तळमजल्यावरती हे बचाव कार्य एकंदरीत सुरू होताना एकंदरीत पाहायला मिळतंय। आता हे बचाव कार्यामध्ये काय काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर पहिल्या फ्लोअरवरती ज्यावेळेस बचाव कार्य सुरू होतं त्यावेळेस 3 व्यक्ती आढळून आल्याचं समजतंय आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम आता खरं तर सुरू आहे, कारण ते जे गुंतलेले आहेत त्या 1-2 गोष्टींमध्ये तिथे गुंतलेले असल्याचं एकीकडे समजतंय आणि त्यामुळे हे संपूर्ण बचाव कार्य ते या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उपमहापौर शर्मिला बाबर असतील, त्यानंतर आमदार असतील, त्यांना या संपूर्ण जे नागरिक आहेत हे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनी घेराव घातला होता आणि नातेवाईक आता संतप्त झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। नातेवाईकांनी आमदारांना प्रश्न विचारले, त्यानंतर उपमहापौर महापौरांना प्रश्न विचारले, मात्र नातेवाईकांच्या प्रश्नाला कोणीही उत्तर द्यायला तयार नसल्याचंच एकंदरीत पाहायला मिळतंय। अनेक जण या ठिकाणी या ठिकाणी वाट पाहतात की आपल्या घरातील भाऊ असेल त्यानंतर बहीण असेल, असे कोण कोण त्यांचे याच्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना ते बाहेर येतील याची वाट पाहताना एकंदरीत पाहायला मिळतात। ते नागरिक आता कॅमेऱ्यासमोर बोलायला जरी तयार नसले तरी एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण ठिकाणी कार्यवाही एकंदरीत होताना पाहायला मिळते। नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमलेले आहेत। बरं।
तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहिती संदर्भात.